श्रद्धा. चला आपले ओपनिंग बॅटर प्लीज मॅच आपण चालू करूया. एका डावासाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल. आघाडीचे बॅटर राहुल शेट्टी आणि त्यांच्या साथीला 12वा खेळू या. नाही 12वा खेळाडू साई श्रद्धा, राहुल शेट्टी आणि त्यांच्या साथीला 5:36 मिनिटांचा अवधी झालाय. लक्षात घ्या तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय. आदरणीय श्री सुरेशदादा सकपाळ साहेब, वेदांत 11 संघाचे संघ मालक यांच्या माध्यमातून गणेश कदम यांच्या खेळासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक. थँक्यू सो मच. गणेश शिंदे या आपल्या खेळासाठी 1000 रुपयांचे पारितोषिक दिलेले आहे. आपण विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर गणेश सुरेश शिंदे आपल्या अष्टपैलू खेळासाठी सुरेश सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचे पारितोषिक. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न राहुल शेट्टी मिस्टर NMPL निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. 5:37 मिनिटांचा अवधी झालाय. लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही वेळेवर पार पाडायची आहे. बुंदा टाकलेला चेंडू मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. एकदा प्राप्त होईल. लॉंग ऑफ वरून शतरक्षक वेगाने गेल्या दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील प्राप्त होते. या 2 धावा मात्र जोडल्या जातील. धावांचा श्री गणेश होत असताना टीम साई श्रद्धा 11. साई श्रद्धा प्रथमतः फलंदाजी करते. 2 धावा झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ. तिसरा चेंडू फुललेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 3. गणेश कदम हाफ टायकर चेंडू होता. आपटी बार पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. एक उसळता चेंडू पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी. बनपडती ओव्हरचा इशारा केला जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. गणेश कदम पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं पहिलं पर्व, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आणि यावर्षी ग्लोरियस स्पोर्ट्स साठी व्यावसायिक क्रिकेट देखील चांगलं खेळलंय. मॅन फ्रॉम वाकी. शॉट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. वर्तुळाच्या आतमध्ये धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर 4. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक गणेश कदम यांचं. 3 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. डीपला मिड विकेट आहे आणि लॉंग ऑफ तैनात केलाय. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये लॉंग ऑफ तैनात केलाय. डीपला मिड विकेट आहे या पहिल्या षटकासाठी. 5वा चेंडू. 5वा चेंडू देखील वेगवान पाहायला मिळतोय. चांगला लेग कटर पडल्यानंतर सहज जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या षटकामध्ये गणेश कदम यांचा वेग पाहायला मिळाला. अचूक टप्पा पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर शॉर्ट आर्म पुल डीप स्क्वेअर लेग क्षेत्र खाली आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा राहुल शेट्टी यांच्या बॅट मधून. GCPL चौकार. पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटका अखेर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8. टीम साई श्रद्धा.
षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी सचिन कदम. पहिला चेंडू सचिन कदम यांचा पहिला चेंडू. डावखुऱ्या त्याचे वेगवान गोलंदाज एक नैसर्गिक अँगलने कोण बनवला. लेग कटरचा चांगला प्रकार चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या गणेश कदम यांच्या. दुसरं षटक सचिन कदम 2 कदम बंधू मैदानामध्ये पहिले 2 षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. पेटूचं दुसरं षटक वायडिश लॉंग ऑफ तैनात केलाय स्वीपर कव्हरच्या बाजूला. हा चेंडू कमी गतीने टाकलेला. फिंगर रोल केली. चेंडूवर बोट फिरवली. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. या षटकामध्ये देखील पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू निर्धाव हाताळले होते गणेश कदम यांनी. एक चौकार आला आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्कोरला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जरूर अडवला परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. खातं उघडलं जात आहे फलंदाज योगेश यांचं. योगेश सनस भोरचे खेळाडू आहेत. योगेश सनस. राहुल शेट्टी आक्रमण करत असताना वेगवान फटका. काऊ कॉर्नर. सीमारेषा पार. एक टप्पा घेत असताना चेंडू. 4 धावा. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. चौकार. 13 धावा धाव फलकावर. 13 रन्स ऑन बोर्ड. एक चांगला फटका पाहायला मिळाला मिस्टर NMPL राहुल शेट्टी. आज देखील शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. पेटूचं देखील चांगलं षटक हातात असताना 5 षटकांच्या लढती आहेत आणि पॉवर प्लेचे 2 षटक आणि या 2 षटकामध्ये तुम्हाला धावा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा मानस असतो परंतु संघर्ष करत असताना टीम. साई श्रद्धा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला लागला. धावची संधी. अंडरआर्म थ्रो केलाय जरूर. फलंदाज सुरक्षित आहेत. काय वेगाने तुषार चेंडूवर आले आणि अंडरआर्मचा थ्रो. बॉक्स क्रिकेटची आठवण झाली. बॉक्स क्रिकेट मध्ये तुम्ही हे चित्र पाहू शकता. धाव चेंडूचे होते सांगता. टीम 2 षटका अखेर बिनगडी बाद 14. टीम साई श्रद्धा. पहिला चेंडू. फुल टॉस. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आहे. डीप स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. डोळ्यांचा पाळ न फेडणारा राहुल शेट्टी यांच्या बॅट मधून खणखणीत GCPL षटकार. या षटकाने टीमची धावसंख्या धाव फलकावर 20. ओमकार यांचा पहिल्या चेंडूवर स्वागत केले षटकाराने. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले. एकदा प्राप्त केली जाईल. राहुल शेट्टी. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एक धाव मात्र जोडली जाते राहुल शेट्टी यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 21-21. दुसऱ्या बाजूला योगेश सनस. त्यांच्या साथीला राहुल शेट्टी. शॉर्ट आर्म पुल. वेगवान फटका खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये नसते चुकीला माफी. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 4 धावा सनी यांनी दिल्यात समोरच्या संघाला. चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 25 रन्स ऑन बोर्ड. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा आपण थरार पाहतोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस.
कोण होईल या क्रिस्टल ट्रॉफीचा मानकरी, कोणता कॅप्टन मात्र ही क्रिस्टल ट्रॉफी जिंकेल, कोणता संघ मालकाच्या घरी क्रिस्टल ट्रॉफी जाईल, याचं उत्तर आज आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये प्राप्त होईल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरुंद्याचं हे मैदान, या मैदानामध्ये आपण सातत्याने घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा थरार पाहतोय. गेली 4 वर्ष झाली. स्लॉक स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. राहुल शेट्टी यांच्याकडे स्ट्राईक हवी आहे, ते सांगत असताना राहुल शेट्टी एका धावेवर समाधान मानतील. 26वा धाव फलकावर, 26 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस चेंडू स्वतःकडे ठेवले स्ट्राईक आणि चेंडूला वर केले एअर स्ट्राईक. राहुल शेट्टी यांच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक, GCPL षटकार. नो साठी रिव्ह्यू. यस, बॅटिंग करणारी टीम नो साठी रिव्ह्यू घेऊ शकता आणि तो घेतलाय, आता तपासलं जाईल. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला आहे रिव्ह्यू एक, तुम्ही तो शफल वाईट साठी घेऊ शकता. आणि इट्स अ रिव्ह्यू सक्सेसफुल, नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. राहुल शेट्टी चांगला निर्णय. आता फ्रेडचा चेंडू, संधी प्राप्त झाली राहुल शेट्टी यांना. 33वा धाव फलकावर, 33 रन्स ऑन बोर्ड. या मॅच मध्ये टीम साई श्रद्धा फ्रेडचा चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेट डीपला एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करण्याचा मानस होता राहुल शेट्टी यांचा आणि इथे मात्र यश प्राप्त होईल. फेकी थोडीशी खराब केली, 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 35. षटक क्रमांक प्रगती पथावर असताना तिसरं गोलंदाज ओमकार. राहुल शेट्टी वैयक्तिक 20 धावांवर खेळत असताना 26 धावा 13 चेंडूंचा सामना केलाय. शॉट आर्म पुल, इथे दिशा मात्र तपासली जाईल. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ झालाय, अवघी 1 धाव प्राप्त होते राहुल शेट्टी यांच्या खात्यामध्ये. राहुल शेट्टी वैयक्तिक 27 धावा 3 षटकांच्या खेळाची होते सांगता. टीम साई श्रद्धा बिनगडी बाद 36. नेक्स्ट मॅच साईशोर 11 विपक्ष टीम जय हिंद. आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. मी कौतुक करेन गोलंदाज गणेश कदम, सचिन कदम आणि ओमकार यांचं. त्यांनी अवघ्या 12 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केली आहेत. वेळ कशी अगदी वेळेचं बंधन पाळावं हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना 40+ चे खेळाडू काका, मास्टर क्रिकेटर संतोष, एक सुर्वे काका आणि हे दुसरे काका. पहिल्याच चेंडूवर काका यांच्यावर केले आक्रमण. गगनाला गवसणी घालणारा, ढगात लावले लाइटिंग. चेंडू सीमारेषा पार. योगेश सनस ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावा षटकार. काय फटका सजवलाय हा पहा रिप्ले तुमच्या समोर. वॉटर स्ट्रोक, बॉटम हँडचा चांगला वापर. हाय बॅक लिफ्ट, चेंडूच्या दिशेमध्ये रेषेमध्ये आले आणि फटका मात्र सजवलाय. लाजवाब 42 धावा. 67 धावांची भागीदारी केली होती गत सामन्यामध्ये टीम जय भवानीने. आता ही भागीदारी तोडली जाईल का? 42 झाल्यात बिनगडी बाद. चांगली भागीदारी. दोन्ही आघाडीचे फलंदाज राहुल शेट्टी वैयक्तिक 27, योगेश सनस वैयक्तिक 12. आक्रमण केलंय काका यांच्यावर. बॅकफुटला जाऊन बॅडमिंटन स्ट्रोक. शॉट ऑफ द मॅच. डीपेस्ट कव्हर. मुंबईचा क्वीन नेकलेस मरीन ड्राईव्ह. योगेश सनस यांचा कव्हर ड्राईव्ह. अफलातून लाजवाब GCPL षटकार. वॉटर स्ट्रोक हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ओम साई MTC च्या माध्यमातून बॅडमिंटन स्ट्रोक. एक पाय हवेत आणि काय पंच केला. बॉटम हँड मध्ये किती ताकद असेल तुम्ही यावरून अगदी
अनुभव घेऊ शकता. टीमची धावसंख्या धावफलकावर 48. सांघिक अर्धशतकाच्या अवघ्या 2 धावा दूर आहे टीम साई श्रद्धा. हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट आहे. एक धाव रोखू शकणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढ्या चांगल्या वेगाने एक धाव प्राप्त केली आहे योगेश सनस यांनी. 49 धावा धावफलकावर. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना चौथं या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 3. 49 रन्स ऑन बोर्ड. शॉटआर्म जॅक. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. राहुल शेट्टी यांच्या खात्यामध्ये एक धाव प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप आहे. फेके थोडीशी खराब. सांघिक अर्धशतक धावफलकावर टीम साई श्रद्धा 50 अप. 50 धावा. 50 धावांची भागीदारी केली या दोन्ही खेळाडूंनी. राहुल शेट्टी, योगेश सनस ही दोन्ही बॅटर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. काका मात्र या चेंडूवर आपले कौशल्य दाखवत असताना, आपला अनुभव दाखवत असताना एक धाव प्राप्त होईल. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आहे. आयोजन कमिटीचं कौतुक. कारण 40+ खेळाडूला एक षटक तुम्हाला द्यायचं आहे आणि मोठी गोष्ट आहे. 2 आयकॉन खेळाडू असतात. कॉलनी क्रिकेटचे काही नियम देखील खूप वेगळे आहेत. 2 आयकॉन खेळाडू, परंतु दोन्ही आयकॉन खेळाडू एकत्र जाऊ शकत नाही बॅटिंगला. हे देखील चांगली गोष्ट. आणि या गोष्टींचा खूप महत्वाचा ज्या प्रकारे उल्लेख आपण करतो, अमित दादा कासुडे असतील, योगेश दादा चिकणे असतील, संपूर्ण त्यांची कमिटी, त्यांची प्रचंड मेहनत राहिल्या. 4थ्या पर्वाचं आयोजन डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. मिड विकेट डीपला असताना होत्या दुहेरीचा प्रयत्न हवाय. राहुल शेट्टी यांना दुसरी धाव हवी आहे आणि दुसरी धाव धोक्याची ठरली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात राहुल शेट्टी होतील धावबाद. स्वतःवर आहेत नाराज. 4 षटकांच्या होते खेळाची सांगता. 4 षटका अखेर टीम साई श्रद्धा. टीमची धावसंख्या 52ला 1. आणि काकांनी शेवटच्या चेंडूवर एक सांघिक यश प्राप्त करून दिले. 52 रन्स ऑन बोर्ड. डीजे चेतन. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 1 नंबर तर असतेच. आयोजन पण 1 नंबर आणि या सामना देखील 1 नंबर होईल. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सनी. नवीन फलंदाज अक्षय शेलार. अक्षय शेलार पहिला चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल अक्षय शेलार यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर एका धावेच्या मदतीने 53 धावा. या मॅच मध्ये ज्या प्रकारे राहुल शेट्टी पास झाले, त्यानंतर मात्र कशा प्रकारचा मनसुबा असेल हे देखील पाहायचंय. योगेश सनस लपेटलाय चेंडूला. स्टेट डाऊन द ग्राउंड. चांगला प्रयत्न केला जरूर, परंतु 4 धावा मात्र रोखल्यात का हे तपासायचंय. योगेश सनस यांचा चांगला प्रयत्न झाला. फटका जरूर चांगला खेळला, परंतु लॉंगॉनचे क्षेत्ररक्षण सूर्यकांत शेडगे निश्चित धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. मी म्हणेन 2. चांगला प्रयत्न आणि त्यांचे सहकारी देखील होते. त्यांनी देखील चांगलं बॅकअप केलं. ओमकार. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क. चांगला खेळ. योगेश सनस बैठक फटका खेळलाय. आता क्षेत्ररक्षक धावत आहेत आपल्या उजव्या बाजूला. अंडरआर्म थ्रो केलाय. 2 धावा मात्र प्राप्त होतील. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर साई श्रद्धा 57 धावा. योगेश सनस आघाडीला आलेत. त्यांनी फलंदाजी करत असताना धावा केल्यात. 12 चेंडूमध्ये 25. थोडंसं दम लागलाय मी म्हणेन, कारण दुपारचं सत्र अगदी आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र ऊन आहे. जर पाणी हवं असेल तर प्लीज पाणी प्या, कारण ऊन थोडंसं जास्त आहे मित्रांनो. कारण निश्चितच दम लागू शकतो. ज्या प्रकारे त्यांनी त्या मैदानामध्ये धावा धावल्यात
आणि एक चांगली बाब की तुम्ही ज्यावेळेला पाणी पिताना दमल्यानंतर बसून प्यायला पाहिजे, कारण आपले आजी आजोबा नेहमी सांगायचे की पाणी बसून प्या. ओमसाई MTC बॅटरी लो. कॅमेरामॅन सलगचा दुसरा गडी होईल. धावबाद राहुल शेट्टी धावबाद झाले आणि आपला सहकारी धावबाद झाला म्हणून योगेश सनस देखील धावबाद. पाहायला मिळतोय तो क्रशिंग यॉर्कर आणि या मात्र सलग तिसरा फलंदाज या डावातील होईल. धावबाद. 58 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पाहायला मिळाला नेल कट्टर यॉर्कर. सनी यांचा वेग. परफेक्ट यॉर्कर. अक्षय शेलार ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न. एक धाव प्राप्त होईल. दुहेरीचा मानस आहे अक्षय शेलार यांचा. 2 धावा प्राप्त होतील. शेवटच्या चेंडूवर तेरीचा प्रयत्न केलाय. तिसरी धाव आणि फलंदाज या डावामध्ये होतील 4थे धावबाद. 2 धावा प्राप्त होतील. या धावामध्ये 4 फलंदाज बाद झाले टीम साई श्रद्धाचे आणि 4ही फलंदाज धावबाद. पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष असेल. दोस्ती 11 61 रन्स टू विन. चला टॉस साठी या. साईशोर 11 विपक्ष जैन. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. साई श्रद्धा विपक्ष टीम दोस्ती 11. मॅच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण कॉल करूया. साईशोर 11 विपक्ष जैन. 61 धावांचं लक्ष आहे टीम दोस्ती 11. मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन या. साईशोर 11 विपक्ष टीम जय हिंद. टॉस करणार आहोत. अमर बामरस अँड टीम चला टॉस साठी या प्लीज. जैन टीम
मी विनंती करेन सागर शेठ चिकणे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 20-25 चौथं पर्व. आपण टॉस करूया. साईश्वर विपक्ष टीम जैन प्रणय म्हात्रे. अमर बामरस. चला या टॉस साठी प्लीज. येस टॉस केला जाईल. साईश्वर विपक्ष जैन. नाणेफेकीचा कौल जैन संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन हेड अँड टेल. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू सो मच सर, मनापासून आभार. जास्त वेळ घेणार आहे. लीगची शेवटची मॅच आहे. निर्णय काय? थोडा टाइम द्या, मी सांगतो. टॉस जिंकला टीम साईश्वर. सचिन कदम आणि त्यांच्या साथीला गणेश कदम. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पाठलाग करायचा 61 धावांचा आणि पहिलं षटक राजू पवार. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव प्राप्त होईल. पॉइंटला फटका खेळायचा होता जरूर, परंतु चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होतोय. ज्या दिशेला आपल्या मान्यवरांचा कटआउट आहे, ज्यांनी बहुमूल्य आणि अमूल्य योगदान दिले, त्यांचा आभार व्यक्त करणारा हा चेंडू त्यांच्या कटआउटला जाऊन धडकला. 5 धावा धाव फलकावर. हा चेंडू पडल्यानंतर सरप्राईज डिलिव्हरी. व्हाईट बॉल. अपेक्षित नव्हता असा चेंडू उसळेल, परंतु चेंडू उसळला. आणि या खेळपट्टीची ही खासियत आहे. मी या खेळपट्टी बनवणाऱ्याचं कौतुक करेन सर, कारण ज्या प्रकारे खेळपट्टी बनवली, चांगली खेळपट्टी. 5चा तिसरा दिवस आहे, परंतु खेळपट्टीवर काय अप्रतिम बाउन्स पाहायला मिळतोय. क्रिएटरचं देखील कौतुक. बेगिट केलाय. शतरक्षक आहेत. काऊ कॉर्नरला झेलची संधी. अगदी पायावर बसून हा झेल टिपलाय. मोठ्या विकेटचं पतन. सचिन कदम स्वतःवर नाराज आहेत, हताश मनाने. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज अजित धनावडे इन एट नंबर 3. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या गडी बाद केलाय राजू पवार यांनी. काल देखील चांगला खेळ राहिला होता राजू पवार यांचा.
बॅकवर्डला जाऊन चेंडू खेळायचा होता. चेंडू आतमध्ये वेगाने आला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू फील्ड केला जाईल. तत्वर एक धाव मात्र प्राप्त केली जाते. एक सिंगल धाव. टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या धावफलकावर 7. गणेश कदम बाकीचे खेळाडू आहेत. या वर्षीचा टेनिसचा हंगाम त्यांच्यासाठी देखील चांगला राहिलाय. आज मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांचं नाव देखील चर्चेमध्ये असतं. पायावर टाकलेला चेंडू गणेश संपत कदम यांच्या बॅटमधून वाकी गावचा ब्रँड दाखवणारा धमाकेदार GCPL षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 13. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 चं षटक गोलंदाजी मार्कवर योगेश सनस. पेटूचं दुसरं षटक घेऊन सज्ज होतील योगेश सनस. पहिला चेंडू हाताळला जाईल. योगेश सनस यांचा पहिला चेंडू स्क्वेअर कट. एक धाव प्राप्त होईल. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. एक सिंगल धावेने मात्र या दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. डीप मिड विकेट आहे तैनात. लॉंग ऑफला अक्षय शेलार आहेत पॉवर प्ले मध्ये आणि गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय या फिरकीपट्टूच्या गोलंदाजीसाठी. अजित धनावडे कशा प्रकारचं रणनीती अवलंबतील हे पाहायचंय. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये फटका डीपला आहे. मिड विकेट. एक सिंगल प्राप्त होईल. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. स्ट्राइक मात्र रोटेट होत असताना गणेश कदम आता येतील स्ट्राइक वर. एक्सेसचा करायचा पाठलाग. टीम दोस्ती 11. टीमची धावसंख्या 15 ला 1. षटक क्रमांक दुसरं. 2 षटक ही मंडळी पॉवर प्लेची आहेत. त्यामुळे पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू सोडून दिलाय. चांगला लेग कटर. डावकुरे आताच्या गोलंदाजाचा एक ड्रीम बॉल. स्वप्नवत चेंडू असतो. काय चेंडू फिरला. ज्या प्रकारे चेंडू हातामध्ये फिरवला जातोय गोलंदाज योगेश सनस फिरकीपट्टू. हा चेंडू देखील चांगला फिरवला जातोय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी तोंडासमोरून चेंडू फिरवलाय. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा सुगंध मात्र या खेळपट्टीचा सुगंध दिला या चेंडूने. काय फिरवण्यामध्ये यश येते. एक अरे बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहिलाय. 22 स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. डोक्याला हात लावला गोलंदाज योगेश सनस यांनी, कारण त्यांना माहित होता की हा चेंडू माझा विकेटचा होता. फिरकीपट्टू म्हणून मुंबईची ओळख आहे, परंतु पहा या घनसोली कॉलनी नवी मुंबईच्या नगरीमध्ये अजून एक फिरकीपट्टू. ज्या प्रकारे गोलंदाजी भोरचे खेळाडू आहेत योगेश सनस. आज मात्र अनिकेत सानप यांची आठवण आली. ज्या प्रकारे त्यांनी चेंडू हाताळला. एक भारतीय टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव. त्याच प्रकारची गोलंदाजी. हा चेंडू पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा आहे. पुन्हा हाताळावा लागेल. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. योगेश सनस मॅन फ्रॉम भोर पुणे जिल्ह्यातील खेळाडू आहेत. गौरव बडदे हे देखील पुणे जिल्हा पुरंदर तालुक्यातील ते देखील इन ऍक्शन पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच हे पुणे जिल्ह्यातील 2 खेळाडू मात्र छाप सोडले या स्पर्धेमध्ये. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. गडी बाद करण्याची संधी निर्माण झाली आहे आणि मोठी विकेट प्राप्त होईल. जसा एखादा कोळी मासे पकडण्यासाठी जाळं फेकतो तसं हे जाळं फेकलं होतं टीम साई श्रद्धाने आणि त्या जाळ्यामध्ये फसलाय मोठा फलंदाज गणेश शिंदे. गणेश कदम बाद.
टीमची धावसंख्या धावफलकावर 17. मिस्टर NMPL राहुल शेट्टी पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करतील नवीन फलंदाज सनी, परंतु महत्वाचं षटक हाताळलं योगेश सनस यांनी. त्या षटकामध्ये त्यांनी जो गडी बाद केला गणेश कदम तो महत्वाचा गडी होता टीमसाठी. बॅकफुटला जाऊन चांगला कट केलाय. डीप पेस्टर कव्हर आहे तैनात. डीप पॉइंटला वेगाने धावल्यात. दुहेरीचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील पहा. अगदी डीप पॉइंट वरून एसटी रक्षकाच्या हातामध्ये केल्या. 2 धावा प्राप्त होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 19. प्रत्येक धाव महत्वाची असेल कारण लेग प्रकारचे सामने तुमचा रन रेट या धावांवर अवलंबून असतो. पराभूत झाला तरी चालेल परंतु धावगती महत्वाची आहे. लेग ब्रेक चेंडू टाकला जातोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव जोडली जाते. टीम साईश्वर 11 थँक्यू सो मच बॅटिंग करणार आहात. जय हिंद. आपण फिल्डिंग साठी सज्ज राहा. शरद कोंडाळकर पहिला खूप वेळ घेतला त्यांनी, नंतर स्टेजवरती जाऊन सांगितलं की आम्ही बॅटिंग करू. संघ मालकांना विचारलं. मुख्य आयोजक आहे ते देखील. फुल लेनचा चेंडू पिक केला. अक्षय शेलार लॉंग ऑफला तैनात. चुकी होणार नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी फलंदाज झेलबाद. पहा गौरव डेकोरेटर्स अगदी अमित दादांचे सुपुत्र आहेत आणि ते देखील एन्जॉय करतात, डान्स करतायत. एन्जॉय करायला पाहिजे प्रत्येकाने कारण घनसोली कॉलनीचा आपण हे क्रिकेट पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. मात्र वेग आणि चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. अक्षय कासोडे कालचा दिवस त्यांनी गाजवलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक चिकी सिंगल हवी होती. अक्षय कासोडे यांनी चांगलं कॉलिंग दिलंय. फलंदाजी करत असताना तुम्हाला येस नो वेट हे 3 शब्द खूप महत्वाचे असतात आणि त्या 3 शब्दांचा मात्र चांगला समन्वय. अक्षय कासोडे हिटमॅन ऑफ वरोशी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. चांगली गोलंदाजी राहुल शेट्टी यांच्या माध्यमातून. मिस्टर NMPL म्हणून त्यांची ओळख आहे. व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळलं जातं. पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली आहे आणि दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी देखील वाखाणण्याजोगी करत असताना राहुल शेट्टी. आणि दुसऱ्या बाजूला अक्षय कासोडे. बॅटची कडा. इथे मात्र फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवलंय. अक्षय कासोडे मोठ्या विकेटचं पतन. टीम दोस्ती 11 4 गडी बाद 22. कासोडे देखील बाद झाले. दोस्ती 11 संकटामध्ये आहे आणि दोस्ती 11 ला आता या संकटातून बाहेर काढणारा एखादा तारणहार फलंदाज येईल का आणि तो कोण असेल हे पाहायचंय. मॅच अद्याप संपली नाहीये कारण या मॅच मध्ये धावा तुम्हाला करायच्या 61. 22 ला 4. महत्वाचं षटक हाताळलं गोलंदाज राहुल शेट्टी यांनी. राहुल शेट्टी धावा खर्च केल्या. 5 गडी बाद केले. आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. टीम दोस्ती 11 39. 12 चेंडू मध्ये 39 करायचे आहेत टीम दोस्ती 11 ला. नवीन फलंदाज तुषार दाखल झालेत. 12 मध्ये 39. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज
12 चेंडू 39 आवश्यकता. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. त्याआधी चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र प्राप्त झाली. आता 11 चेंडूमध्ये 38 धावा. प्लीज बॉलरचं नाव सांगा. विकास, एका बाजूला विकास आहे, त्यांना आपल्या संघाचा विकास करायचा. 11 मध्ये 38 ची आवश्यकता. आणि दुसऱ्या बाजूला तुषार आणि त्यांच्या साथीला सनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू हवेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये अपयश आले आणि चेंडू घोषांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव प्राप्त होईल. सनी यांना जीवनदान प्राप्त झाले. एक धाव जोडली जाते. 22 धावा धाव फलकावर. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाईल. माफ करा, 24 झाल्यात. आमचे सध्या स्कोरर एकदम वेगळ्या मूड मध्ये आहेत. ड्रीम 11चा मूड आहे त्यांचा. शॉट ऑफ बॉल हवेत खेळलाय. डीपला आहे स्क्वेअर लेग. वेगाने चेंडूवर आलेत. प्रयत्न चांगले केलेत. चेंडूवर पोहोचू शकले नाहीत. 2 धावेचा प्रयत्न झाल्यात. या 2 धावा मात्र रोखण्याचा अगदी निश्चितच प्रयत्न केला. चांगला प्रयत्न. 26 धावा धाव फलकावर. 9 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 35 धावा. 35 रन्स टू विन. रिमेनिंग 9 बॉल्स टीम दोस्ती 11. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडू जे होते सांगता. निर्धाव चेंडू आलाय. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक ऑन द रिक्स. डोळ्यांचं पाळणं फेडणारा फटका. सनी यांच्या बॅट मधून दोस्ती 11च्या विजयाच्या आशा जिवंत ठेवणारा येतोय. उत्तुंग षटकार. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 32. काय फटका सजवलाय. अद्भुत स्ट्रोक सनी. या मॅच मध्ये टीम दोस्ती 11 साठी ज्या प्रकारे खेळ करतायत विजय प्राप्त करून देतील का. गोलंदाज विकास. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगला कटरचा वापर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव. 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 5 षटकार मारायचे. वेलकम पप्पू पाटील मुकादम, कुमार शिबे साहेब LIC विमा सल्लागार. 6 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ही मॅच मात्र अजून संपली नाहीये टीम दोस्ती 11 संघासाठी. कारण ज्या प्रकारे काल अक्षय कासोडे यांनी खेळ केला होता तसा खेळ आता मात्र तुषार आणि सनी करतील का. तुषार स्ट्राइक वरती आहेत. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज प्रणव यांचा पहिला चेंडू. एक धाव प्राप्त केली जाते. प्रणव चौरासिया यांनी पहिला चेंडू एका धावेसाठी मात्र हाताळला जातोय. आता 5 चेंडूमध्ये 28 ची गरज आहे. एक निर्धाव चेंडू टीम साई श्रद्धा मॅच मध्ये अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आणि मोठा फटका जर आला टीम दोस्ती 11 साठी तर त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवित होतील. 5 चेंडू 28 धावांची आवश्यकता. तुषार. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथे मात्र अपील केली आहे आणि पंचांना अपील अगदी उचलून धरले. फलंदाज तुषार झेलबाद.
सूरज चव्हाण बिग बॉसचे विजेता. आणि आज असं म्हटलं जातं की तुम्ही जसे आहात तसे राहा, तेच तेव्हा जग तुमची अगदी ओळख घेते, तेव्हा जग तुमची दखल घेते. आणि पहा जसं तुम्ही आहात बदलण्याचा निश्चितच त्यांनी प्रयत्न केला नाही आणि आज मात्र संपूर्ण भारताने त्यांची दखल घेतली. सूरज चव्हाण नवीन फलंदाज, शॉर्ट आर्म चॅक डीपला आहे, मिड विकेट स्क्वेअर लेग दोन्ही आहे. क्षेत्ररक्षक एकदा मात्र प्राप्त केले जाईल. पराभव आता मात्र टाळू शकणार नाहीत, परंतु पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण पॉइंट्स टेबलवरती प्रत्येकाचं लक्ष असेल. पॉइंट्स टेबलवर कोण वर जाईल कोण खाली येईल आणि त्यानंतर मात्र कोणाच्या मॅचेस असतील. नेक्स्ट मॅच साईशोर टॉस जिंकलाय, बॅटिंगचा घेतला निर्णय. टीम जैन आपण गोलंदाजीसाठी सज्ज राहा. बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढलाय प्रणव चौरसिया यांचा. एकदा प्राप्त होईल, दुहेरीचा मानस आहे. दुसरी धाव अंगलट येऊ शकते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. धन्यवाद डीजे चेतन. टीमची धावसंख्या धावफलकावर 35. आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. नवीन फलंदाज सतीश, पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, या चेंडूवर गती पाहायला मिळाली. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रणव चौरसिया यांची, ज्या प्रकारे त्यांचा वेग पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी आणि मॅच मात्र टीम दोस्ती 11 पासून खूप दूर होत चालली आहे. साई श्रद्धा ही मॅच मात्र विजय प्राप्त करण्याच्या दिशेने हुक केलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. गोलशंकी क्षेत्रामध्ये एका धावेने मात्र विजय प्राप्त केलाय टीम साई श्रद्धा. अभिनंदन टीम साई श्रद्धा.